आज इथं जालना जिल्ह्यामध्ये आम्ही पहिल्यांदा जे जातोय ते बदनापूरला, सोमाठाणा, त्यानंतर वडीगोंद्री हे जालना, आणि त्यानंतर मी अहिल्यानगरला जातोय. शेवटी दौरा म्हणण्यापेक्षा ह्यातनं एका तालुक्यात गेलं त्या तालुक्याची त्या जिल्ह्याची परिस्थिती ही सगळी आपल्या लक्षात येते. आणि निश्चित प्रकारे हा शासनाच्या माध्यमातून जिथं जिथं नुकसान झाले तो अहवाल लवकरात लवकर शासनाला कसा मिळेल, आणि आमचे अधिकारी वगैरे निश्चित प्रकारे ते दोन्ही डिपार्टमेंटचे अधिकारी, सगळ्याच डिपार्टमेंटचे विभागाचे अधिकारी पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर करतायत. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरायला लागलेली आहे आणि त्यासाठी शेतकरी आक्रमक. शेवटी शेतकऱ्यांचं काहीच आज चुकीचं नाही. शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकरी कधी दुष्काळामुळे आज दुष्काळ पडतो, कधी गारपीट होते आणि कधी आता अतिवृष्टी होते. त्यामुळे शेतकरी आज अडचणीत आहे. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी तुम्ही म्हणला ओला दुष्काळ, शेवटी केंद्राचे, राज्याचे निकष, केंद्राचे काय निकष, ह्या गोष्टीचा विचार तो मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री करतील. परंतु ह्यापेक्षा आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत किंवा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे कशी लवकरात लवकर होईल हा शासनाचा आमचा प्रयत्न आहे. आणि परत शेतकरी जो निश्चित प्रकारे जो जेव्हा अडचणी जाते, जेव्हा जो अडचणीच्या काळामध्ये त्याला मदत करणं, याला आमचं प्रथम प्राधान्य. आज दोन्ही सीएम आहेत, DCM तुम्ही सगळे आज शेतीच्या बांधावर आहेत. शेतीचं खूप नुकसान झालंय, शेतकरी अडचणीत आहे, हे सुद्धा तुम्ही मान्य करता. आता दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटिसा देते बँक. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता आपल्याच माध्यमातून आम्हाला कळालंय, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बँकेला किंवा त्यांना राज्य सरकारच्या वतीने सूचना दिल्या जाते. वसुली थांबवायला पाहिजे वाटत नाही. 100% वसुली, जिथं जिथं नुकसान झालं तिथं वसुली थांबवली गेलीच पाहिजे. हवामान खात्याने इशारा दिलाय, पाऊस आणखी देखील पडू शकतो, नुकसान क्षेत्र आणखी वाढेल आणि त्यामुळे काही ठिकाणी उपाययोजना राबवणं देखील गरजेचं आहे. उपाययोजना तर 100% राबवल्या पाहिजे. खरं तर तुम्हाला माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे. आणि निसर्गाचं संकट म्हणण्यापेक्षा आता हवामान बदल, हे सगळे जे सांगतात ते हवामान बदल, पाऊस जो पडतोय तो एकाच दिवशी, वर्षाच्या सरासरी एकाच दिवशी पाऊस पडतोय. त्यामुळे आपले ओढे असतील, नद्या असतील, त्यामुळं त्याला पूर येतोय. त्या महापुरामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय. मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की शेवटी आपण धीर धरला पाहिजे. शेवटी ह्या परिस्थितीला आपल्याला सगळ्याला सामोरं निश्चित प्रकारे जावंच लागेल. आणि या बाबतीमध्ये आता आज आपण शिकून घ्यायचं की आपण काय केल्यानंतर भविष्यामध्ये हे आपल्याला अडचणी किंवा आपल्याला हे प्रसंग आपल्यावरती उद्भवणार नाहीत. त्यासाठी निश्चित प्रकारे शासन सुद्धा या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो त्या सर्वांना मदत करेल. दादा, नुकसान पिकांचं आहे, जनावरांचं आहे, शेतीचं नुकसान झालेलं, पण काही ठिकाणी जमीन खरडून गेलेली, म्हणजे जमीन खरडून गेली, निकष काय लावणार? जमीन खरडून गेलेलं सुद्धा आम्ही त्याला सुद्धा त्याची पण नुकसान भरपाई आम्ही त्याला देतोय. त्यामुळे जमीन खरडून जाऊ द्या, शेतामधनंही वाहून जाऊ द्या. शासनाचे जे निकष आहेत NDRFचे, त्याप्रमाणे SDRF, NDRFचे निकष आहेत की जमीन खरडून जाण्याच्या निकषाबद्दल बराच संभ्रम आहे. त्यासाठी काही योग्य स्पष्ट भूमिका देऊ. शासनाची भूमिका आम्ही जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे आम्ही निश्चित प्रकारे जी जमीन खरडून गेली त्याला शासनाच्या निकषाप्रमाणे साधारणतः 5,000 ते 47,000 पर्यंत आपण हेक्टरी मदत करू शकतो. किंवा खरडून गेलेल्या जमिनीसाठी दुरुस्त होणारी जमिनीला 18,000 रुपये हेक्टरी आपण मदत करू शकतो. त्यामुळे मला शेतकरी बांधवाला एवढं सांगायचं, जे हे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, माझं असं आहे की जिथे खरडून जमीन गेली त्या शेतकऱ्याची जमीन नाहीशी झालेली, त्याला आयुष्यात तिथे जमीन कसता येणार नाही, तरी ह्याच निकषात त्याला 5 ते 47,000 रुपये उभं राहता येईल का? त्याच्यासाठी वेगळं काही निकष देता येईल? दुसरीकडे आता ह्यातनं आपल्याला शिकायला मिळालं, ह्यातनं काय केल्यानंतर शेतकऱ्याचं हित होईल. शेवटी कसं आहे, हा NDRFचा शेवटी हा निकष आहे. यामध्ये काय बदल, शेवटी आपण हे सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेवटी जे कुठले निर्णय हे शेतकऱ्यांच्या हितासाठी असावे. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सुधारणा करण्यासाठी आम्ही पाठपुरावा. शेतकरी जे ग्रामीण भागात आहेत ते म्हणतात की कोरडवाहू शेतीला 1 लाख रुपये हेक्टरी आणि बागायतीला 2 लाख रुपये हेक्टरी मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांची भावना निश्चित प्रकारे बरोबर आहे. शेवटी शेतकरी आज अडचणीत आहे आणि शेवटी शासन पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शासनाच्या वतीने आम्ही एवढंच सांगतो की जास्तीत जास्त आज जी मदत आहे त्यापेक्षाही परत भविष्यामध्ये अजून काय त्यामध्ये काय करता येईल की जेणेकरून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब हे निश्चित प्रकारे करतील. आता काही मदत जाहीर झाली आहे? मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यात, मे एंडला जून जुलैच्या अगोदरचे पाऊस पडले
ज्यांचे पंचनाम्याचं काम पूर्ण झालं तिथं नुकसान भरपाई हीच डीबीटीवरती वाटप त्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिलेलं आहे. आणि अजूनही आता आपला पाऊस जो पडला तर आपल्या जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्याकडे थोडा पाऊस उशिरा पडलेला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे तिथे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून आपल्या जालना जिल्ह्याला सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम लवकरच खात्यात वर केली जाईल. राज्याचा जर विचार केला तर काल अखेर 2215 कोटी रुपये राज्य सरकारने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले. त्यातले काही जमा करायचे अजून काही राहिले असतील, पण 2215 कोटी रुपये काल अखेर शासनाने मंजूर केलेले. जे पंचनामे पूर्ण झाले त्याचे. आणि त्यात नुकसान जास्त आहे ते ह्या महिन्यामध्ये नुकसान जास्त आहे. साधारणतः 30 लाख एकर क्षेत्राचं नुकसान 30-31 लाख ह्या महिन्यामध्ये. त्यामुळे ह्या महिन्यातले पंचनामे पूर्ण होणार, कारण रक्कम ह्या महिन्यातली जास्त राहील. आणि विशेषतः जालना जिल्ह्याचा जर आपला विचार केला तर नुकसान आपलं ह्या महिन्यातलं जास्त आहे. त्यामुळे ते पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मी एवढं सांगेल लवकरात लवकर, पण दिवाळीच्या अगोदर कुणाची नुकसान भरपाईची पंचनामे केलेले शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले त्याची रक्कम राहणार नाही. 27 आणि 28 तारखेला पुन्हा असाच मुसळधार पाऊस होईल आणि शेतीचं मोठं नुकसान होईल असा अंदाज हवामान खात्याला होता. 100% आता हवामान बदलामुळे आज आम्ही काहीच सांगू शकत नाही, कारण का सगळ्याच त्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आता आपण सगळ्यांनी अलर्ट राहायचं. एवढंच ह्यातनं आपण हे करायचं. आपण जे शिकून घेतलं ह्याच्यामुळं अतिवृष्टीमुळं यातनं आपण अलर्ट राहून आणि शेवटी आता आपल्याला त्या सगळ्याला सामोरच जायचंय. आणि कुठं ओढे नाले कुठं तुंबले असतील, ओढ्यावर कुठं कुणाचं अतिक्रमण असेल, नदीवरती अतिक्रमण असेल, आता ह्या गोष्टी भविष्यामध्ये या सगळ्या ऑटोमॅटिक भविष्यामध्ये निघतील. आणि खरंच त्यामध्ये त्यातला एक थोडाफार तो भाग आहे की त्यामुळं ते थोडं जे पूर्वीचे ओढे आणि पूर्वीच्या ज्या नद्या होत्या त्या थोड्या कमी होत गेलेले आहेत. त्यामुळे हे सुद्धा भविष्यामध्ये त्याचा सुद्धा आपल्या सगळ्यांना विचार करावा लागेल. दिवाळी त्याच्या तोंडावर जसं राज्य सरकारने जी आपल्या सर्वांना माहिती आहे की मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या आता ह्याच्यापर्यंत या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. आणि जर राज्याचा जर आज विचार केला तर काल अखेर जो 70 लाख एकर क्षेत्राचं नुकसान हे शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि निश्चित प्रकारे त्यामध्ये आज आपण जालन्याचा जर विचार केला तर साधारणतः 2,54,000 एकराचं नुकसान या जालन्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आणि त्यामध्ये जास्त पाऊस हा सप्टेंबरमध्ये पडलेला आहे, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. आणि पूर्वीचा जर सप्टेंबरच्या अगोदरचा जर विचार केला तर थोडं नुकसान कमी होतं. परंतु निश्चित प्रकारे जालना असू द्या, अहिल्यानगर असू द्या, किंवा सगळ्यात जास्त नुकसान हे राज्यात हे नांदेडमध्ये झालेलं आहे. आणि मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की नुकसान भरपाईचं जे पंचनामे शेतकऱ्यांच्या शेतीच्या ते काम युद्ध पातळीवरती आमचा महसूल विभाग, आमचा कृषी विभाग हा करतोय. आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे पण राज्यामध्ये दौरे करतात. ह्यांचं बारकाईने सगळ्या परिस्थितीवरती लक्ष असल्यामुळं शेतकऱ्यांचे लवकरात लवकर जे नुकसान भरपाईचे शेतीमध्ये झाले त्याचे पंचनामे करून ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी मिळेल ही याचा प्रयत्न आमचा शासनाचा सुरू आहे. आणि त्यामध्ये या पावसामध्ये काही मनुष्यहानी पण झालेली आहे, काही पशुधन वाहून गेलेलं आहे, काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, घराची पडझड झालेली आहे, जमीन वाहून गेलेली आहे. खूप मोठं नुकसान हे माझ्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे. तुमचा आजचा दौरा कसा असणार आहे, कुठे कुठे पाहणी करणार आहे? आजचा माझा दौरा मदत जाहीर करण्यात आली पुरेशी वाटते? नाही. आता शेवटी जो शासनाचा नियम आहे, NDRF, SDRFचे जे नियम आहेत, जरी मदत पुरेशी नसली तर शेवटी काही ना काहीतरी शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. त्याला ह्या अडचणीच्या काळामध्ये सहकार्य झालं पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. त्यामुळे अजूनही त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज सगळे आता हे मंत्री राज्यामध्ये सगळेच दौरे करतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरे करतात. ह्यातनं काहीतरी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय, आणि शेवटी माणूस जास्त स्वतः आपण ज्यावेळेस एखाद्या साईटवर एखाद्या ठिकाणी जातो, सिटीमध्ये जातो, तेव्हा त्या शेतकऱ्यांचं काय व्यथा आहेत, काय नुकसान आहे, यासाठी अजून काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सहकारी निर्णय घेतील. तहसीलदारांकडून सांगण्यात येते की बाधा बंधावर जाऊन शेतकऱ्यांना की तुम्ही जिपारीद्वारे आम्हाला फोटो
पाठवा, त्या परिणामी या करू. मात्र काही शेतकऱ्यांकडे मोबाईल सुद्धा चालवतो अशी परिस्थिती आहे. आपल्या कुणाचा अधिकाऱ्यांनी कुणाचा सांगतायत. राहिला असला तर आमचा कृषी विभाग तिथं बांधावर म्हणण्यापेक्षा त्या शेतात जाऊन तिथं पंचनामे निश्चित प्रकारे करील. एखाद्याची 10 गुंठ जमीन असली तर त्याचा सुद्धा ज्याचं नुकसान झाले त्याचा सुद्धा शेतीचा पंचनामा केला जाईल. ओके. जालन्याची कालची फिगर जी आहे ना ऑगस्ट सप्टेंबरची ती आहे 2,54,070 एकर. बरोबर. तुम्ही 101,628 हेक्टर आहे त्याचं एकर मध्ये कन्वर्जन आहे 2,00,000. चालू करायचं ते दे मला तुमचं दे. येस, मोठं नुकसान झालं. तुम्ही